नमस्कार, मी प्रशांत कदम। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे आणि त्याच वेळी बिहारमधून एक बातमी आली आहे जी आपल्याकडच्या राजकीय वातावरणावरती सुद्धा परिणाम करू शकते। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधानसभेमध्ये जाहीर केलं की बिहारमधलं आरक्षण 60% वरून 75% केलं जाईल। म्हणजे थेट 15% आरक्षण वाढवण्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे। तुम्ही म्हणाल की 75% आरक्षण हे कसं काय शक्य आहे? आम्ही तर ऐकत आलोय की आरक्षणाला 50% मर्यादा आहे, 50% पुढे ते देता येत नाही। आपल्याच अगदी मराठा आरक्षणाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता त्यामध्ये सुद्धा हेच 50%चं कारण दिलेलं होतं। मग बिहार सरकार हे कसं काय करू शकतं? आणि देशात हे केवळ बिहारनेच केलेलं आहे की इतर राज्यांनी सुद्धा 50%च्या पुढे हे आरक्षण नेलेलं आहे? 50%च्या या मर्यादेबद्दलचे नेमके घोळ काय आहेत आणि ही मर्यादा खरंच आहे की नाही? इतर राज्य करू शकतात तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा 50%च्या पुढे आरक्षण का जाऊ शकत नाही? त्यात काय अडथळे आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होणं साहजिक आहे। हाच सगळा घोळ आपण नीट उलगडून समजून घेणार आहोत। सुरुवात करूयात की बिहारमध्ये काल नेमकं काय घडलं। काल बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की आरक्षण 60% वरून 75% वाढवलं जाईल। पाठोपाठ काल बिहारच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा या प्रस्तावित विधेयकाला मंजुरी मिळाली। लवकरच ते विधेयक तिथल्या विधानसभेमध्ये पाठवलं जाईल। मुळामध्ये हे आरक्षण वाढवण्यासाठीचं पाऊल बिहार सरकारनं का उचललं तर त्याला आधार आहे जातनिहाय गणनेचा। बिहार हे देशातलं पहिलं राज्य होतं ज्यांनी ही अशी जातनिहाय गणना पूर्ण केली आणि तिचे आकडेही काही दिवसांपूर्वी अगदी जाहीर केले। काय लक्षात आलं त्या सर्व्हेमधून? तर बिहारमध्ये ओबीसींची जी संख्या आहे ती 63% आसपास पोहोचल्याचं या कास्ट रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं। तिथे पिछडा आणि अतिपिछडा असे ओबीसींचे दोन प्रवर्ग आहेत, त्या दोन्हीची मिळून ही आकडेवारी आहे। एससी 19.65%, एसटी 1.68 आणि उरलेले 15% फक्त खुला प्रवर्ग अशी तिथली लोकसंख्या असल्याचं या कास्ट सर्वेनं स्पष्ट केलं। आता जर थेट 63%च्या आसपास ओबीसी समाज आहे तर त्यांच्यासाठी आरक्षणाचा कोटा पण वाढवला पाहिजे। याच गृहीतकावरती बिहार सरकारनं आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला आणि कालचा निर्णय घेतलेला आहे। बिहारमधलं आरक्षण त्यामुळे कसं बदलणार आहे हे आपण बघूयात। आत्ताचं आरक्षण किती आहे ते आधी बघूयात। ईबीसी 18% ते वाढून 25% होणार, बीसी 12% 18% होणार, एससी 16%चं 20% होणार आहे, एसटी 1%चं 2%, ईडब्ल्यूएस 10% आहे ते तसंच राहील। म्हणजे बिहारमध्ये ओबीसींचं आरक्षण 30% वरून 43% होईल आणि एससी आरक्षणामध्ये 4% तर एसटी आरक्षणामध्ये 1%ची वाढ सरकार करू बघतंय। आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून एवढा राजकीय वादंग पेटलेला आहे। आरक्षण द्यायचं तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी होत असताना मग बिहारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवून सरकार हा प्रश्न का मिटवत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आणि सुप्रीम कोर्टाची ती 50%ची मर्यादा मग आहे की नाही, इतर राज्य ती आरामात कशी काय ओलांडतायत, त्याबद्दलची स्थिती नेमकी काय आहे हे आपण आधी बघूयात। मुळामध्ये या 50%च्या मर्यादेचा उल्लेख 1992 मध्ये इंदिरा साहनी प्रकरणामध्ये झाला। सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायमूर्तींचा हा निकाल होता। याच निकालाच्या आधारे 50%च्या पुढे आरक्षण शक्य नाही असं वारंवार सांगितलं जातं। पण या निकालामध्ये जे म्हटलेलं आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे। 50%च्या पुढे जाताच येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं नाहीये, तर 50%च्या पुढे आरक्षण द्यायचं असल्यास तशी अपवादात्मक स्थिती असली पाहिजे आणि कोर्टानं ती मान्य केली पाहिजे। त्यामुळेच बघा, सुप्रीम कोर्टाचे अगदी 1 वर्षाच्या अंतरानं आलेले 2 महत्त्वाचे निकाल या 50%च्या मर्यादेबाबत वेगवेगळे आहेत। महाराष्ट्राच्याच मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मे 2021 मध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की मराठा आरक्षणामुळे
50% मर्यादेचं उल्लंघन होतंय। याच निकालामध्ये इंदिरा साहनी निकालामधल्या त्या 50% मर्यादेचा फेरविचार करायला सुद्धा सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला। पण अगदी वर्षभराच्याच अंतरानं नोव्हेंबर 2022 मध्ये याच सुप्रीम कोर्टाचा आर्थिक आरक्षणाबद्दलचा जो निकाल आहे तो मात्र 50% मर्यादा फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असल्याचं सांगत केंद्र सरकारचं हे 10% आरक्षण, ज्यामुळं अनेक राज्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी 60% पोहोचलेली आहे, ती सुप्रीम कोर्ट मान्य करतं। मग मराठा आरक्षणाबद्दल 50%चा अडथळा आणि आर्थिक आरक्षणाबद्दल तो नाही, असं कसं काय होऊ शकतं? तर याचं कारण आहे त्यामागे सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली अपवादात्मक परिस्थिती। म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देताना जी 50% मर्यादा ओलांडावी लागेल त्यासाठी आवश्यक अपवादात्मक स्थिती नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण त्या निकालामध्ये होतं। तर केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणाबाबत ती अपवादात्मक स्थिती असल्याचं कोर्टाला वाटतं। आर्थिक आरक्षणाबद्दलचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर काही राज्यांनी आपलं आरक्षण 50%च्या वर नेलेलं आहे। त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण सांगायचं तर झारखंडनं आरक्षण 60%वरून 77% केलं। अर्थात या विधेयकावर अजूनही राज्यपालांची मोहर उमटलेली नाहीये। नोव्हेंबर 2022 मध्ये राज्य सरकारनं ते केलेलं होतं, त्यामुळं अजून सगळी कायद्याची परीक्षा ते पास झालेलं नाहीये। झारखंड सरकार केंद्राला पण विनंती करतंय की आमचा कायदा 9व्या शेड्यूलमध्ये घ्या, ज्याच्यामुळं आम्हाला सुप्रीम कोर्टातल्या पुढच्या भविष्यातल्या चॅलेंजेसपासून एक संरक्षण मिळू शकेल, जसं की तमिळनाडू सरकारनं केलेलं होतं। तमिळनाडूमध्ये आर्थिक आरक्षण येण्याच्या आधीपासून काही दशकं आधी म्हणजे 90 मध्येच 69% आरक्षण लागू आहे। 92-93च्या आसपास त्यांनी त्यांचा हा कायदा जो आहे तो केंद्र सरकारला विनंती करून 9व्या शेड्यूलमध्ये समाविष्ट केलेला होता, त्यामुळं तो आजतागायत टिकल्याचं सांगितलं जातं। केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यानंतर राज्यांना 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडायची मुभाच मिळालेली आहे का, याच्याबद्दल कायदेतज्ञांच्या मध्ये मतमतांतर आहेत। म्हणजे काहींना असं वाटतं की SC, ST, OBC आरक्षणाबाबत ही मर्यादा जी आहे ती कायम आहे। केंद्रानं आर्थिक आरक्षण देताना एक वेगळाच प्रवर्ग केल्यानं त्याबद्दल तो निकष लागू होत नाही। शिवाय प्रत्येक वेळी ही मर्यादा ओलांडायची असेल 50%ची तर अपवादात्मक स्थितीची अट सुद्धा असणारच आहे। आता बिहार सरकारनं तर हे आरक्षण थेट 75%च्या आसपास नेलेलं आहे, पण त्याला आजवर देशात न झालेल्या जातनिहाय गणनेचा आधार आहे। बिहारनं ती केली, काहीतरी आकड्यांचा आधार त्यांनी घेतला, त्यामुळं त्या आधारावरती ते कोर्टात टिकतं का हे आपल्याला बघावं लागेल। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये या आरक्षणावरून काय स्थिती आहे? महाराष्ट्रातलं आर्थिक आरक्षण जर आपण वगळलं तर एकूण आरक्षण 52%, SC 13%, ST 7%, OBC 19%, SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास 2%, VJ 3%, NT ब 2.5%, NT क धनगर 3.5% आणि NT डी वंजारी 2%। आर्थिक आरक्षणासह हे आरक्षण 62%वर पोहोचतं। आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना महाराष्ट्र सरकार बिहारचा धडा घेत 50%च्या पुढे जायचा प्रयत्न करतं का हे आपल्याला बघावं लागेल। अर्थात सध्या जरांगेंचा मुद्दा जो आहे तो कुणबी प्रमाणपत्राबद्दलचाच आहे आणि ते करण्यासाठी तरी 50% मर्यादा ओलांडायचा विषय उद्भवत नाही। पण जर मराठा समाजाला एका प्रवर्गामध्ये बसवून आरक्षण द्यायचं असेल तर मात्र घटनात्मकदृष्ट्या सरकार काय पावलं उचलतंय ते बघावं लागेल। ओबीसींना धक्का नको असा आवाज ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये वाढत चाललाय त्या स्थितीमध्ये ही 50% मर्यादा ओलांडायचाच मार्ग मग सरकार पुढे उरतो का हे आपल्याला बघावं लागेल। पण ज्या 50% मर्यादेचा वारंवार उल्लेख होत असतो त्या मर्यादेबद्दल बिहार सरकारनं काल एक महत्त्वाचं पाऊल टाकले आणि आरक्षण थेट 75% केलेलं आहे। पुढे या आरक्षणाला किती चॅलेंज मिळतं हा पुढचा भाग आहे, पण एका कास्ट सर्वेचा आधार घेत त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच सगळ्यांना प्रश्न पडेल की बिहारनं जी वाट दाखवलेली आहे त्याच मार्गावरती आता इतर राज्य जात आहेत का। मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये पेटलेला असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पर्याय चाचपला जातोय का हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याचमुळं या 50%च्या मर्यादेबद्दलची कायदेशीर नेमकी स्थिती काय आहे, देशातली स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला।
तुमचे अजूनही काही प्रश्न असतील, तुमच्या शंकांचं निरसन झालं नसेल अजून, तर ते तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. आपण एखादा नवीन व्हिडिओ नवीन विषयावरती पुन्हा जेव्हा करू तेव्हा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांचा प्रतिसाद वाढत चालला आहे, पण जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं आणि पाठोपाठ बेल आयकॉन दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहतील. त्यामुळं ते नक्की करा. धन्यवाद.